सेमीकंडक्टरचं लेक्चर नंबर 4 आणि यामध्ये आपण कव्हर करणार आहोत ट्रान्झिस्टर इन डिटेल. दरवर्षी एक प्रश्न फिक्स असतो ट्रान्झिस्टर मधून, एक आयदर थेरी येते किंवा न्यूमेरिकल येते. तर आपण दोन्ही गोष्टी डिटेल मध्ये कव्हर करू. चला, सगळ्यात पहिले ट्रान्झिस्टर काय सर? तर ट्रान्झिस्टर म्हणजे बेटा एक डिव्हाइस आहे ज्याचे 3 टर्मिनल असतात आणि 2 जंक्शन असतात. 3 टर्मिनल कुठले कुठले? एकाला आपण एमिटर म्हणतो, एकाला बेस म्हणतो आणि एकाला काय म्हणतो सर? कलेक्टर म्हणतो. हे तुम्ही शिकलात, बोर्ड मध्ये वाचलंय, ठीक आहे ना? बेसिक बोर्डचं माहिती पाहिजे. आता हे 3 टर्मिनल झाले सर, 2 जंक्शन, एक एमिटर बेस मध्ये आणि एक बेस कलेक्टर मध्ये. बरोबर आहे? येस सर. 2 टाईपचे ट्रान्झिस्टर आपल्याला शिकायचे आहेत. एक म्हणजे एनपीएन आणि एक म्हणजे पीएनपी. सर एनपीएन काय असतं? एनपीएन काय असतं? एनपीएन म्हणजे कसं डोपिंग करतो त्यावर आपण डिफाईन करतो. जसं बघा, एमिटर बेस कलेक्टर असं रीड करतो आपण, EBC. मग हा काय झाला? एन नी डोप केलं, एन टाईप आहे हा पी टाईप आहे आणि हा एन टाईप आहे. एन टाईपचं डोपिंग एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर डिटेलमध्ये कव्हर केलंय की याच्याकडे सर इलेक्ट्रॉन असतात मेजॉरिटी, याच्याकडे होल्स आणि याच्याकडे पुन्हा इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? सो एनपीएन कळालं. सिम्बॉल कसा आहे? सिम्बॉल कसा आहे तर लक्षात ठेवा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आता इथे कन्फ्युजन होतं की सर एमिटरच्या बाहेर एरो जातो का आतमध्ये जातो? बघा, एमिटरचं काम काय? एमिटर सर करंट एमिट करतो. बरोबर आहे? करंट एमिट करतो म्हणून तर त्याला एमिटर म्हणतात. मग करंट एमिट करणे म्हणजे काय? करंट एमिट करणे म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचा फ्लो. म्हणजे बघा, करंटचं मोशन म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचं मोशन. आता इथे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कोण आहे? होल आहे. बरोबर? म्हणजे होलचं मोशन जे असेल तेच करंटचं मोशन असेल. बरोबर ना? तीच करंटची डायरेक्शन असेल. म्हणजे होल कसं जाणार आहे? याच्याकडे होल आहे ना, पी कडे होल आहे. सो पी पासून कसं जाणार आहे होल? पी पासून जाईल एनला, है ना? असंच जायला पाहिजे होल. पी पासून एनला म्हणजे बेस पासून कलेक्टरला जाईल. अरे हो की नाही? होल कसं जाईल बेटा? बेस पासून कलेक्टरला, मग बेस पासून एमिटरला, बेस पासून एमिटरला. सो बेस पासून एमिटरला असा करंट चाललाय. आलं लक्षात? ओके सर, ठीक आहे. त्याच्यानंतर पीएनपी. पीएनपी पीएनपी तुम्हाला माहिती आहे, इथे पी नी डोप केलं, इथे एन नी, इथं पी नी डोप केलं. सर आता याचा सिम्बॉल कसा? याचा सिम्बॉल पण सोपा आहे बघा. मी काय सांगितलं तुम्हाला? एमिटर करंट एमिट करतो. करंट म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज बघा बरं, पॉझिटिव्ह चार्ज नेहमी कुठून? पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे होल. होल्स कुठून जातात? आता बघा, होल कोणाकडे आहेत? याच्याकडे होल आहे. फक्त एमिटर बेसकडे लक्ष द्या, कलेक्टरचं काही काम नाही सध्या. आपण एमिटरसाठी एरो बघतोय. सर होल्स आहे याच्याकडे. होल्स कसे जातील? होल्स कधी पण जातात पी पासून एनला. डिफ्युजन करंट. अरे माहिती आहे की नाही तुम्हाला डिफ्युजन करंटची कन्सेप्ट? हे पण शिकवले डिटेलमध्ये. सो पी पासून एनला म्हणजे एमिटर टू बेस जायला पाहिजे, एमिटर टू बेस असं. ठीक आहे, हे लॉजिक कळालं तर ठीक आहे. नाही तर एक काम करा, कुठले एका याचं लक्षात ठेवा. तुम्हाला कन्फ्युजन होतं ना, फक्त एवढं लक्षात ठेवा, एमिटरकडे एरो असतो. एमिटरकडे एरो असतो कुठे असतो? एनपीएन मध्ये. एनपीएन मध्ये एमिटरकडे एरो असतो. पीएनपी असेल तर एमिटर पासून दूर जाईल, है ना? टुवर्ड्स एमिटर इन एनपीएन, अवे फ्रॉम द एमिटर इन पीएनपी. फक्त टुवर्ड्स लक्षात ठेवा, एनपीएन मध्ये असतं, बाकी काम झालं. त्याच्यानंतर थोडंसं अजून काही काही गोष्टी माहिती पाहिजे. काय? की सर एमिटर कलेक्टर आणि हे पण विचारतात कधी कधी की एमिटरचा साईज काय असतो, डोपिंग काय असते वगैरे वगैरे बघू. तर सगळ्यात मोठा कोण असतो? साईजची गोष्ट करू. सगळ्यात मोठा असतो कलेक्टर. का? कारण त्याला करंट कलेक्ट करायचा आहे. करंट कोण एमिट करते? करंट एमिट करतोय एमिटर. सो कलेक्टरची साईज काय असते बेटा? लार्ज, है ना? लार्ज. ठीक आहे, सगळ्यात जास्त साईज असते. मग एमिटरची, तर एमिटरची साईज असते मॉडरेट. काय असते सर? मॉडरेट साईज असते, मॉडरेट. आणि सर बेस असतो बेटा स्मॉल. बेस असतो स्मॉल. स्मॉल का बरं असतो बेस हे मी तुम्हाला सांगेल, वर्किंग जेव्हा आपण शिकू ना तेव्हा सांगेल. आता तसंही दिसतंय तुम्हाला की त्याची साईज स्मॉल आहे, तर तेवढं लक्षात ठेवा. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की कलेक्टर सगळ्यात मोठा असतो, कारण त्याला करंट काय करायचं आहे? कलेक्ट करायचं आहे. आता डोपिंग म्हणजे चार्ज कॅरियर सगळ्यात जास्त कोणाकडे असतील? तर चार्ज कॅरियर सगळ्यात जास्त पाहिजे एमिटरकडे. का बरं? कारण करंट एमिट कोणाला करायचं आहे? एमिटरला करायचं आहे. तर मी म्हणतो डोपिंग लार्ज, किंवा मी असं म्हणतो हाय डोपिंग. बेस कारण तो स्मॉल आहे, त्याच्याकडे चार्ज कॅरियर पण कमी आहे, तर लो, है ना? आणि सर कलेक्टर, तर कलेक्टरचं डोपिंग ठेवतो आपण मॉडरेट. राहील का लक्षात? लॉजिक काय सांगितलं सरांनी? कलेक्टर का बरं लार्ज पाहिजे? कारण त्याला करंट कलेक्ट करायचा आहे. एमिटर का बरं हायली डोप पाहिजे? कारण त्याला करंट एमिट करायचं आहे. ठीक आहे सर, कळालं, डन. वर्किंग कसं याचं? वर्किंग समजून घ्या तुम्ही. आता वर्किंग मध्ये
आपल्याला आहे ना, आपण जे सीईटीच्या सिलेबसमध्ये दॅट इज युज्ड फॉर, जो हा ट्रान्झिस्टर यूज करतात तो ॲम्प्लिफायरसाठी करतात, ॲज अ ॲम्प्लिफिकेशन. ते कसं करतात सांगेल मी तुम्हाला. सगळ्यात पहिले तुम्हाला हे काय दिसतंय सर? हे आम्हाला दिसतंय एनपीएन ट्रान्झिस्टर. कुठलं ट्रान्झिस्टर आहे सर? एनपीएन ट्रान्झिस्टर. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं तर बेसचा हा जो म्हणजे बेस जो आहे ना, बेसची वायर इकडे पण कनेक्ट, इकडे पण आपण कनेक्ट करतो याला असं, आणि हा बेस असा पण कनेक्ट करतोय. ठीक आहे ना. सो ही बेसची वायर कॉमन आहे, दिसते का तुम्हाला? ही वायर कॉमन आहे. सो याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो कॉमन बेस कॉन्फिगरेशन. ठीक आहे. बरं, मेन गोष्ट काय याच्यात? मेन गोष्ट सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले बेटा इकडे एमिटर आहे. एमिटरकडे काय? एमिटरचं काम काय? करंट एमिट करणं. करंट कसं एमिट करेल आता एमिटर? बघू आपण. तुम्हाला इथं दिसत असेल हे व्हीईबी काय सर? हे आपण पोटेन्शियल केलं, याला बायसिंग म्हणतो आपण, काहीतरी पोटेन्शियल लावले. बघा, एमिटरला मी काय केले? निगेटिव्ह लावले. एमिटरला निगेटिव्ह आणि बेसला काय केले? पॉझिटिव्ह केले. दिसतंय तुम्हाला? याचा अर्थ फॉरवर्ड बायस झालं. हे एमिटर बेस जंक्शन कसं झालं? फॉरवर्ड बायस झालं. कसं कळालं फॉरवर्ड बायस झालं? एन टाईपला निगेटिव्ह आणि पी टाईपला काय? पॉझिटिव्ह. म्हणजे काय झालं बेटा? फॉरवर्ड बायस झालं. आलं लक्षात? ओके. आता मी इथं लिहितो आहे ना, इथं छोट्या छोट्या गोष्टी लिहितो, नाही तर नंतर आपण विसरून जाऊ. सो एमिटर बेस जंक्शन जे आहे माझं, एमिटर बेस जंक्शन आहे, दॅट इज फॉरवर्ड बायस. आणि जे बेस कलेक्टर जंक्शन आहे, बेस कलेक्टर म्हणजे हा बेस आहे, हा कलेक्टर आहे. जर तुम्ही नीट बघायला गेलं तर इथे जे एन टाईपला आपण पॉझिटिव्ह लावलं है ना, ही बायसिंग आहे, व्हीसीबी म्हणतो आपण याला. व्हीसीबी पण याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. व्हीसीबी म्हणजे आपण अजून एक बॅटरी लावली इथे, सच दॅट हे रिव्हर्स बायस होईल. ते रिव्हर्स बायस का करतो मी तुम्हाला सांगेल. सो इथे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह कोणाला लावलंय? एनला, आणि निगेटिव्ह लावलंय सर कोणाला? पीला. म्हणजे हे पीएन जंक्शन जे आहे, इकडचं जे पीएन जंक्शन आहे ते रिव्हर्स बायस आहे. म्हणजे मला असं म्हणावं लागेल की बेस कलेक्टर जंक्शन जे आहे माझं, बेस कलेक्टर जंक्शन दॅट इज रिव्हर्स बायस. विचारतात डायरेक्ट विचारतात. आता वर्किंग कसं होतं ते बघून घ्या. सगळ्यात पहिले फॉरवर्ड बायस कोण आहे सर? एमिटर बेस जंक्शन आहे. तर काय होतं मग अशा वेळेस? काय होतं? तो होल्स इकडे मूव्ह करतील आणि इलेक्ट्रॉन इकडे मूव्ह करतील. डिफ्युजन करंट तुम्हाला माहिती आहे ना. याच्याकडे खूप सारे भरून इलेक्ट्रॉन आहे एमिटरकडे. हे इलेक्ट्रॉन कुठे मूव्ह करतील? पी साईडला, आणि होल्स कुठे मूव्ह करतील? एन साईडला. डिफ्युजन करंट. आता जेव्हा इलेक्ट्रॉन्स इथे मूव्ह करतील ना, तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स आहे ना इथे थांबत नाही. का नाही थांबत? यासाठी नाही थांबत कारण याची कॅपॅसिटीच नाही तेवढी त्यांना होल्ड करायला. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा, एक खूप मोठा क्लास आहे आणि मध्ये छोटासा कॉरिडोर आहे, आणि तिकडे अजून एक त्याच्यापेक्षा मोठा क्लास आहे. तर एका क्लासमध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी जर पळायला सुरू केले, पळायला म्हणजे आपण बायसिंग केलं, फॉरवर्ड बायस आहे, ते इलेक्ट्रॉन पळायला सुरू केले, तर त्या बेसमध्ये, त्या मधल्या कॉरिडोरमध्ये ते थांबतील का? नाही. सगळे मागचे पुढच्यांना ढकलतील आणि ते मोठ्या रूममध्ये जातील, म्हणजे कलेक्टरला जातील. तर हे इलेक्ट्रॉन आहे ना, हा कलेक्ट करू शकत नाही. इलेक्ट्रॉन हा इथे जातो, इथे त्याची जागाच नाही इलेक्ट्रॉनला, कारण हा लाईटली डोपटे, हा थिन आहे, हा परत काय म्हणतात त्याला, छोटा आहे साईजनी. मग इलेक्ट्रॉन काय करतात? उरलेले इलेक्ट्रॉन इकडे जातात. कुठे जातात सर? कलेक्टरला जातात. तुम्ही म्हणाल सर हे तर कळालं, पण मग कलेक्टरचे स्वतःचे इलेक्ट्रॉन ते इकडे येत नाही का? नाही येत. का बरं नाही येते? हा रिव्हर्स बायस आहे. तुम्हाला आधीच सेमीकंडक्टरची थिअरी थोडी क्लिअर पाहिजे. हा रिव्हर्स बायस आहे बेटा, कलेक्टर बेस. ठीक आहे ना. म्हणून इथे डिफ्युजन होत नाही, याचं इथं काहीच होत नाही, इथं करंटच नाही असं समजा. करंट कुठे? इकडे फॉरवर्ड बायसमध्ये. मग सगळे इलेक्ट्रॉन 100 इलेक्ट्रॉन आले, 100 पैकी 5 इथून पास होतात, 5 बेसला टिकतात आणि मग बेसपासून खाली जातात. आणि बाकी कुठे जातात सर? बाकी कलेक्टरला जातात. आलं लक्षात? लक्षात आलं? येस सर. बघा, इलेक्ट्रॉनचं मोशन कसं सांगितलं सरांनी? इलेक्ट्रॉनचं मोशन असं आहे ना, इलेक्ट्रॉनचं मोशन म्हणजे करंट कसं येईल बेटा? असं येईल. इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या विरुद्ध दिशेला. मी तुम्हाला सांगतो करंट कसं येईल. हा आहे माझा एमिटर करंट, इकडे आहे माझा बेस करंट है ना, आणि इकडे काय सर? कलेक्टर करंट. जर तुम्ही केसीएल लावला तर तुम्हाला दिसेल एमिटर करंट इज इक्वल टू बेस करंट प्लस कलेक्टर करंट. अरे हो की नाही? आणि अजून एक गोष्ट कळाली सर आम्हाला. काय कळाली? काय असतं ना, हा जो बेस करंट आहे ना तो खूप छोटा असतो. बघा, हा जो बेस करंट आहे ना, बेस करंट कारण लाईटली डोप्ड आहे, त्याचा साईज पण छोटा आहे, सो खूप छोटा असतो. जनरली हा मायक्रो एम्पियर मध्ये असतो. पुढे सांगेल मी तुम्हाला, मायक्रो एम्पियर मध्ये. त्याचबरोबर हा जो कलेक्टर करंट आहे ना, कलेक्टर करंट आपण असं म्हणतो, कलेक्टर करंट आहे ना अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असतो एमिटर करंट, कारण बेस करंट छोटा आहे ना. अरे बेटा, जर बेस करंट छोटा आहे तर कलेक्टर आणि एमिटर काय झालं? सेम झाले. एमिटर आणि कलेक्टर करंट काय झाले? सेम झाले. बरोबर आहे ऑलमोस्ट.
जनरल मी तुम्हाला एक्झॅक्ट फिगर सांगतो. अप्रॉक्सिमेटली काय असतं बघा, अप्रॉक्सिमेटली कलेक्टर करंट इज 0.95 टाइम्स, हे जनरल फिगर आहे, 0.95 टाइम्स ऑफ एमिटर करंट. आणि जो बेस करंट आहे ना, बेस करंट इज अप्रॉक्सिमेटली 0.05 टाइम्स ऑफ एमिटर करंट. म्हणजे 95% कलेक्टर करंट आहे आणि 5% कोण आहे सर, बेस करंट आहे. आलं तुम्हाला लक्षात? आलं सर. मग हा करंट असा फ्लो होतो वगैरे, बाकी काही घेणं देणं आहे का आपल्याला? नाही. एवढं तुम्हाला बेसिक कळालं? येस सर. इथे प्रश्न काय येऊ शकतात, कोण रिव्हर्स बायस, कोण फॉरवर्ड बायस, बाकी हे रिलेशन मी तुम्हाला सांगितले. दुसरी गोष्ट अशी, सर इथे ॲम्प्लिफिकेशन कसं झालं? ॲम्प्लिफिकेशन झालं ना, बघा हे माझं इनपुट आहे, मी काय करणार, हे व्होल्टेज वाढवणार किंवा कमी करणार. सपोज मी हे व्होल्टेज वाढवलं तर फॉरवर्ड बायस वाढेल. फॉरवर्ड बायसचा कर्व आठवतो का तुम्हाला? फॉरवर्ड बायसमध्ये जेव्हा आपण पीएन जंक्शनचं व्होल्टेज वाढवतो तेव्हा काय होतं, करंट वाढतो. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन अजून जास्त फ्लो होतील. अरे जास्त जातील ना इलेक्ट्रॉन, जास्त जातील, पण हा बिचारा तर कलेक्ट नाही करू शकत. कलेक्ट करू शकतो का? नाही करू शकत. मग कुठे जातील इलेक्ट्रॉन? इकडे जातील. याचा अर्थ यांनी तर काहीच केलं नाही. अरे हे तर रिव्हर्स बायस, हे तर बंद पडून होतं. मग यांनी काही न करता याला करंट मिळतोय. दिस इज माय इनपुट साइड अँड दिस इज माय आउटपुट साइड. सो इनपुट साइडला पोटेन्शियल बदलल्यानंतर मला आउटपुट साइडला काय मिळायला लागले? करंट मिळायला लागले, है ना. करंट मिळतं, व्होल्टेज मिळतं, पुढे सांगेल मी तुम्हाला. दॅट इज नथिंग बट ॲम्प्लिफिकेशन. इथे जर का कधी म्हणजे याच्याकडे 0 रुपये होते आधी, किंवा याच्याकडे 2 रुपये होते, है ना, आणि मी इकडे याच्या 100 रुपये केले, 100 मधून याला इथे 98 मिळाले, 100 मधून किंवा 95 मिळाले. मग याचं गेन झाला की नाही? याचा गेन झाला की नाही? झाला सर. दिस इज हाऊ ॲम्प्लिफिकेशन वर्क्स. ठीक आहे, जास्त पीएचडी नाही सध्या, इतकं लक्षात ठेवा. वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स असतात त्याचे, वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स आहे. तर आपल्याला बघा असं सीईटी विचारू शकते डायग्राम मध्ये, म्हणून मी हे इन्क्लूड केले. तर इथं कॉमन एमिटर आहे. कॉमन एमिटर म्हणजे काय? कॉमन एमिटर म्हणजे त्याला ग्राउंड करायचं. जो टर्मिनल आहे ना त्याला ग्राउंड करून टाकायचं. म्हणजे कसं बघा, सर्किट कसं बनेल, हा कॉमन एमिटर आहे, तुम्ही एमिटरला ग्राउंड केलं तर असं सर्किट बनेल. इकडे एक बॅटरी लावून टाकायची आणि याला अशी इकडे एक बॅटरी लावून टाकायची, झालं. असं सर्किट बनतं कॉमन एमिटर. सर कॉमन बेस असा येतो बेटा, बेसला ग्राउंड करून टाका. कॉमन बेसचा कॉमन पोटेन्शियल पाहिजे दोघांसाठी. मग इकडे अशी एखादी बॅटरी लावली तर पोटेन्शियल कसं पण असू शकतं, फक्त आपल्याला ते काय करायचंय, कोण रिव्हर्स बायस कोण फॉरवर्ड बायस तुम्हाला माहिती पाहिजे. बेस एमिटर इज फॉरवर्ड बायस आणि बेस कलेक्टर इज रिव्हर्स बायस. हे पण असंच आहे बघा, हे कॉमन, हे काय, हे कॉमन कलेक्टरला ग्राउंड केले आपण. ठीक आहे ना. हे कशासाठी दिले मी, हे ऑब्व्हियसली तुम्हाला दिसत असेल की ॲरो कुठे चाललाय, एमिटरकडे चाललाय. म्हणजे दिस इज फॉर व्हॉट. हे जे एक्झाम्पल घेतले ना मी एनपीएनचं घेतले, एनपीएनचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स घेतले. पीएनपीचे जर असते तर तुम्हाला माहिती काय करायचंय, हा ॲरो एमिटरकडे न जाता बेसकडे जाईल. येस ऑर नो? येस सर. ठीक आहे. कॉमन एमिटर एम्प्लीफायर, कॉमन एमिटरच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तेच ॲज अ एम्प्लीफायर म्हणून काम करतं. ठीक आहे. सर्किट समजून घ्या तुम्ही आधी, सर्किट समजून घ्या. सगळ्यात पहिले बघा, एमिटरला कॉमन केले मी, एमिटरला कॉमन केले म्हणून तुम्हाला इथे ग्राउंड दिसतोय. ठीक आहे. आता मला बेस एमिटरला काय करायचं बेटा, फॉरवर्ड बायस करायचं. बेस एमिटरला फॉरवर्ड बायस करायचं. कसं करायचं? मग मी एक इथं पोटेन्शियल लावलं, व्हीबीबी म्हणतो. व्हीबीबी म्हणजे एक बॅटरी लावली. कसं पोटेन्शियल लावलं, पी साईडला पॉझिटिव्ह, एन साईडला निगेटिव्ह. आलं लक्षात? येस सर. त्याच्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे बघा, एक रेजिस्टन्स लावला, याला बायसिंग रेजिस्टन्स म्हणतात किंवा बेस रेजिस्टन्स असं समजून घ्या तुम्ही सध्यापुरतं. तर एक रेजिस्टन्स आहे आणि असं व्यवस्थित पद्धतीने आता असा करंट वगैरे फ्लो होतोय. हे झालं माझं फॉरवर्ड बायसिंग. ओके सर. मला काय करायचंय, मला कलेक्टर आणि बेस जंक्शन जो आहे, म्हणजे मला काय म्हणायचंय, हा जो जंक्शन आहे त्याला मला रिव्हर्स बायस करायचं. बरोबर. कसं करणार सर तुम्ही रिव्हर्स बायस? करू शकतो. कसं? कलेक्टरला, कारण कलेक्टर तर एन साइड आहे, हा एनपीएनची केस घेतली मी, तुम्हाला दिसत असेल की हा ॲरो कुठे चाललाय बेटा, ॲरो एमिटरकडे चाललाय म्हणजे एनपीएन आहे. एन साईडला मला काय करावं लागेल, एन साईडला हायर पोटेन्शियल लावावं लागेल जर मला कलेक्टर बेस जंक्शन काय करायचं आहे, रिव्हर्स बायस करायचं तर एन साईडला मी काय केलं, हायर पोटेन्शियल लावलं या बॅटरीने. बघा ही बॅटरी दिसायला लागली का? तर याला आपण म्हणतो व्हीसीसी कुठं लावलंय मी, आउटपुटला लावलंय. आणि त्याच्याबरोबरच एक रेजिस्टन्स आला, लोड रेजिस्टन्स. याला काय म्हणतो आपण, लोड रेजिस्टन्स. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं, इनपुट साईडला एक बॅटरी आहे, एक रेजिस्टन्स आहे, व्हीबीबीची बॅटरी आणि आरबीचा रेजिस्टन्स फॉरवर्ड बायस करायला. आउटपुट साईडला माझ्याकडे, ही आउटपुट साईड आहे, आउटपुट साईडला माझ्याकडे व्हीसीसीची बॅटरी आहे आणि आर एलचा लोड रेजिस्टन्स आहे. करेक्ट? इथपर्यंत कळालं? येस सर. आता काय होतं माहिती आहे का, तुम्हाला सांगून दिलं मी की कसं ॲम्प्लिफिकेशन कसं होतं. काही इक्वेशन्स लक्षात ठेवायचे इथे. इक्वेशन काय लक्षात ठेवायचं सांगतो. सगळ्यात पहिले तुम्ही जर बघायला गेलं
थोडंसं जर तुम्ही केसीएल लावला, इथून केसीएल लावू शकता का तुम्ही? केसीएल लावू शकता का? केसीएल लावू शकतो सर आम्ही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, मला जर व्हीबीई माहिती असेल, हे काय बेटा, हे व्हीबीई आहे, बेस आणि एमिटरच्या जंक्शनच्या अक्रॉस काहीतरी पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. दिसतं ना तुम्हाला, हे गुलाबी कलरचं लिहिलंय मी, व्हीबीई. तर जर मी आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह का बरं? कारण करंट असं चाललंय म्हणून, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. सो जर तुम्ही इथं केव्हीएल लावला या सर्किटमध्ये, तर तुम्हाला काय येईल? तर तुम्हाला असं येईल बघा, व्हीबीबी है ना, लोअर टू हायर चाललोय, बॅटरीला प्लस करू आपण परत, व्हीबीबी मायनस 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 का बरं? हायर टू लोअर चाललंय म्हणून. मग इथं काय येतं? आयबी परत एकदा मायनस, कारण हायर टू लोअर चालू आहे, पोटेन्शियल ड्रॉप होईल, मायनस व्हीबीई इज इक्वल टू 0 है ना, इज इक्वल टू 0. पूर्ण एका लूपमध्ये लावला मी केव्हीएल. याचा अर्थ मला एक गोष्ट कळाली. काय कळाली सर? की व्हीबीई जे आहे, व्हीबीई इज इक्वल टू हाऊ मच? व्हीबीबी मायनस आयबीआरबी. ही इक्वेशन तुम्हाला लक्षात पाहिजे. लक्षात राहील का? ठेवावं लागेल लक्षात. बघा मी रट्टा मारायला सांगत नाही, मी तुम्हाला लॉजिकली एक्सप्लेन केलं. कळते का? येस सर, कळायला पाहिजे. हां, ओके ओके. जे व्हीबीई आहे, व्हीबीई इज नथिंग बट व्हॉट? व्हीबीई हे जे आहे याच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे दॅट इज नथिंग बट व्हीबीबी मायनस आयबीआरबी. पुढे जाऊ आपण. पुढे पुढे काय ना बेटा, पुढे मला काय करायचंय? मला आता इथे इक्वेशन लिहायची, इथे इक्वेशन. इथे पण मी आता डायरेक्ट इक्वेशन लिहितो. कसं लिहू शकतो इथे? इथे जर तुम्ही केव्हीएल लावला, असा केव्हीएल लावला तर येईल माझ्याकडे व्हीसीसी मायनस आयसी इंटू आर एल. आयसी इंटू आर एल का बरं? कारण आता करंट कसं चाललंय बघा, हा जो आयसी करंट आहे ना, हा कुठून आला असेल? हा इथून आला असेल है ना, हा आयसी करंट इथे कलेक्टर करंट आहे. सो आयसी आर एल इज इक्वल टू मायनस आयसी आर एल. पुढे काय? आणि मायनस व्हीसी का बरं सर? कारण हे झालं व्हीसीसी मायनस आयसी आर एल आणि परत इकडे मायनस व्हीसीई इज इक्वल टू 0. सो इथून मला काहीतरी आलं. काय आलं? व्हीसीई आला मला. व्हीसीई काय आला सर? व्हीसीई इज इक्वल टू व्हीसीसी मायनस आयसी आर एल. पाठ करा, लर्न दिस. कसं पाठ करायचं? एकदम सोपं आहे. बघा मला दोन पोटेन्शियल आवश्यक आहे. एक व्हीसीई का बरं? कारण हे एमिटर कॉमन आहे ना, एमिटर कॉमन आहे. मी कलेक्टरला आउटपुट बघतो, एमिटर कॉमन आहे. सो एमिटरच्या रिस्पेक्टमध्ये पोटेन्शियल डिफरन्स. व्हीसीई इज आउटपुट, व्हीबीई बेसला आपण फॉरवर्ड बायस केले इथे, सो दॅट इज इनपुट है ना, बेस एमिटरवाला ते इनपुट आहे आणि कलेक्टर एमिटर इज आउटपुट. आलं लक्षात? येस सर. आता जे इनपुट आहे, इनपुट इज नथिंग बट व्हीबीबी मायनस इकडे कुठला रेजिस्टन्स असतो? बेसचा रेजिस्टन्स असतो, इनटू करंट कुठे असतो? इथे बेसचा करंट असेल, बरोबर आहे? येस सर. इकडे बेटा, इकडे व्हीसीई म्हणजे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं? म्हणजे हा आउटपुट तर असा टोटल घेतलाय बघा, हे आउटपुट व्होल्टेज जे आहे ना, हे आउटपुट व्होल्टेज आणि व्हीसीई एक इक्वलच आहे. अरे हे जे पोटेन्शियल असेल बेटा, हे पोटेन्शियल आणि हे पोटेन्शियल सेमच झालं ना? येस सर. कळते का तुम्हाला मी काय म्हणतोय? येस सर. ठीक आहे. सो हे माझं जे आउटपुट पोटेन्शियल आहे, आउटपुट पोटेन्शियल इज इक्वल टू व्हीसीसी, जी बॅटरी आहे, मायनस, दोन्हीकडे मायनसच येतं बघा, मायनस काय सर? मायनस आयसी का बरं? कारण कलेक्टर साईडला कुठला करंट येईल? आउटपुट साईडला कलेक्टर करंट इंटू लोड रेजिस्टन्स. लोड हा नेहमी आउटपुटला असतो. एवढं कळालं तुम्हाला? येस सर, कळालं. सो ह्या दोन इक्वेशन तुम्ही पाठ करून ठेवा. एकदम प्रेमाने समजवतोय, सो दॅट फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स इथून प्रश्न विचारते सीईटी. न्यूमरिकलला येईल मी, आधी तुम्ही हे समजून घ्या. इनपुटला काय आहे मला सांगा? इनपुट कुठं, कसलं इनपुट असतं? व्हीबीई. अरे हो की नाही? बेस एमिटरला आपण इनपुट देतो, त्याला फॉरवर्ड बायस करतो. सो इथे माझ्याकडे व्हीबीई आहे. सो मी इनपुटला वेगवेगळे व्होल्टेज चेंज करणार, ठीक आहे, आणि बघणार की माझा बेस करंट कसा वाढतो. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मला फक्त बघायचं, इनपुटला काय होतं, आउटपुट जाऊ दे सध्या. मग आउटपुटसाठी सध्या मी आउटपुटचं जे पोटेन्शियल आहे ते कॉन्स्टंट ठेवलं. आउटपुटचं पोटेन्शियल म्हणजे सर व्हीसीई, आउटपुट म्हणजे काय असतं? व्हीसीई, ते कॉन्स्टंट ठेवलं. ओके ओके सर. तर आता बघा, हे तर सर हे तर पीएन जंक्शन सारखा ग्राफ झाला. हा, पीएन जंक्शन सारखाच ग्राफ आहे. तुम्ही आउटपुट कॉन्स्टंट ठेवलं ना, ते तर रिव्हर्स बायस आहे ना, त्याला जाऊ द्या. जसं जसं तुम्ही पोटेन्शियल वाढवाल 0.7 पर्यंत, सिलिकॉनसाठी 0.7 पर्यंत कुठल्याही प्रकारचा करंट होणार नाही. नंतर त्याचं थ्रेशोल्ड व्होल्टेज किंवा नी व्होल्टेज रीच होतं. त्याच्यानंतर करंट सडनली वाढतो, फॉरवर्ड बायस होऊन जातो, बरोबर आहे ना? हे तुम्हाला माहिती आहे. येस सर. बॅरियर पोटेन्शियल रीच होतं ते ना, बॅरियर पोटेन्शियल क्रॉस करून मग हा पुढे जातो. करेक्ट. तर तुम्हाला कळाला इनपुटचा ग्राफ कसा आहे? व्हीबीई वाढवायचा, व्हीबीई इनपुट व्होल्टेज वाढल्यानंतर बेस करंट कसा वाढतो हे दाखवतं ते.
ठीक. त्याच पद्धतीने VCE कॉन्स्टंट ठेवायचा अशा वेळेस, म्हणजे आउटपुट पोटेन्शियल काय बेटा कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर सर हे 10 व्होल्ट 20 व्होल्ट काय, हां आता मी काय केलं ना, या दोन्ही हे जे 10 व्होल्ट आणि 20 व्होल्ट आहे ना, हे कसले व्हॅल्यू आहेत, त्या VCEच्या व्हॅल्यू आहे. म्हणजे मी काय बघतोय, मी हे बघतोय की जर मी इनपुट आणि आउटपुट चेंज करत असतो है ना, म्हणजे इनपुट चेंज करतो आणि बघतो बेस करंट किती आहे. आता आउटपुटला मी एकदा आउटपुट कॉन्स्टंट 10 व्होल्टवर मेंटेन केल्यानंतर कितीला केलं सर, 20 व्होल्टला मेंटेन केलं. तर जसं जसं माझं आउटपुट वाढेल, तसं तसं माझा करंट कमी होतो. कुठला करंट सर, बेस करंट कमी होतो. बेस करंट कमी होतो. हे पाठ करा. जर तुम्हाला लॉजिकली समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट समजून घ्या. तुम्ही काय समजून घ्या सर, बघा थोडंसं जर तुम्ही मला साथ दिली तर तुमच्या डोक्यात घुसेल मी काय म्हणतोय. जर मी हे वाढवलं, आता इथं बी आहे, बी ला तू घेऊ नको, VCEच असतं ते, कॉमन एमिटरला VCE असतं आणि कॉमन बेसला VCB असतं. मेन आपला VC आहे, ठीक आहे ना. जर मी कलेक्टरचं पोटेन्शियल वाढवलं, म्हणजे एन साईडचं पोटेन्शियल जर वाढवलं, पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणतोय, तर रिव्हर्स बायस वाढेल. रिव्हर्स बायस वाढेल म्हणजे काय ना, तर इथला जो पोटेन्शियल, इथला जी काय म्हणतात डिप्लिशन रिजनची विड्थ ती वाढते. म्हणजे काय म्हणायचं मला, बघा इथे निगेटिव्ह येतं, इथं काय असतं बेटा, इथे पॉझिटिव्ह असतं. थोडंसं सेमी कंडक्टर माहिती असेल तर इथे पॉझिटिव्ह असतं सर आणि इथे निगेटिव्ह असतं, बरोबर आहे का. डिप्लिशन रिजन विड्थ म्हणतो. जसं जर मी याचं पॉझिटिव्ह वाढत गेलो किंवा तुम्ही असं समजून घ्या, जाऊ द्या या सगळ्याला लफड्यात पडू नका. असं समजा जर हा पॉझिटिव्ह वाढला तर हे जे येणारे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना अजून अट्रॅक्ट करेल. अरे हा जर पॉझिटिव्ह वाढला तर येणाऱ्या इलेक्ट्रॉनला काय करेल सर, अजून अट्रॅक्ट करेल, बरोबर आहे. म्हणजे एमिटरच्या इलेक्ट्रॉनला अजून अट्रॅक्ट करेल. म्हणजे 100 आधी काय होते, 100 इलेक्ट्रॉन येत होते, 100 इलेक्ट्रॉनपैकी 5 इकडे जात होते आणि 95 इकडे जात होते, बरोबर आहे, करेक्ट. आता जर मी इथलं पॉझिटिव्ह वाढवलं तर इथे 95च्या ऐवजी 97 जातील, कारण आता इथे पॉझिटिव्ह बॅटरी ही काय करते, अजून इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल, पॉझिटिव्ह इथल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल. मग हे जर 97 झाले तर हे किती होतील, 3 होतील. अरे हे 100 97 3, आधी किती होतं, 100 95 5. कळतंय का तुम्हाला. अरे हा वाढला तर हा कमी होईल बेटा, बेस करंट काय होईल, कमी होईल. पाठ करा सर, जास्त जर कळालं नाही तर पाठ करा, ठीक आहे. ओके सर. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. अच्छा, आता इथं इनपुट हे काय ना सर, इनपुट रेजिस्टन्स आहे. इनपुट रेजिस्टन्स कसा काढतात, इनपुट रेजिस्टन्स इज इक्वल टू काय असतं बेटा, तर इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट करंट है ना. इनपुट व्होल्टेज काय, VBE डिवायडेड बाय इनपुट करंट काय, IB. बेसला इनपुट आहे, इनपुट करंट IB आहे आणि VBE काय बेटा, इनपुट व्होल्टेज आहे. आणि या ग्राफचा स्लोप नाही येतो बाय द वे, या ग्राफचा स्लोप काय येईल, IB अपॉन VB येईल. या ग्राफचा स्लोप काय येईल, IB अपॉन VB येईल. त्याचा रेसिप्रोकल आहे बेसिकली, बरं का. काय सर, रेसिप्रोकल आहे. बरं एवढं विचारत नाही CET, इकडे लक्ष द्या. IC आणि VC हे काय, हे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हे आपण बघितलं इनपुट, हे सर इनपुट झालं, हे काय झालं सर, आउटपुट. आउटपुटला कोण आहे, आउटपुटला आहे सर कलेक्टर. कोण आहे बेटा आउटपुटला, सर आउटपुटला कलेक्टर आहे. आउटपुटला कलेक्टर आहे. मग आउटपुटला मला काय बघायचंय, आउटपुटला मला बघायचंय कलेक्टर करंट. काय बघायचंय सर, कलेक्टर करंट, जो की असतो मिली एम्पियर मध्ये, बेस करंट मायक्रो एम्पियर मध्ये असतो, ठीक. सो कलेक्टर करंट बघताना मी आता आउटपुटचं व्होल्टेज वाढवतो. का बरं, आउटपुटचं व्होल्टेज चेंज करतो, कारण मला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आहे, ठीक. ओके. तर आता मी काय केलं, वेगवेगळा बेस करंट ठेवून बघितला. जसं आपण इथं काय केलेलं, आपण इथं आउटपुटच्या व्हॅल्यू फिक्स ठेवलेल्या आणि इनपुट चेंज केलेलं बघायला की बेस करंट कसा चेंज करतोय. इथे काय करायचंय, इथे इनपुटची व्हॅल्यू फिक्स करायची, आणि आउटपुटचं व्होल्टेज चेक करून हे बघायचंय की आउटपुटचा करंट कसा व्हॅरी करतोय. कळलं का मी काय म्हणतोय, येस सर. आता जेव्हा माझ्याकडे 10 मायक्रो एम्पियरचा बेस करंट होता, तेव्हा जसं जसं मी VC वाढवलं तसं तसं असं झालं, असं वाढलं. बघा सुरुवातीला जसं जसं तुम्ही पोटेन्शियल वाढवलं, करंट वाढला, नंतर काय झाला, कॉन्स्टंट झाला. करंट का वाढलं असेल, VCEचं पोटेन्शियल वाढून करंट का वाढलं असेल. VCE म्हणजे काय, एन साईडला पॉझिटिव्ह केलाय तुम्ही, रिव्हर्स बायस आहे ना तो, एन साईडला पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह केला तर येणारे इलेक्ट्रॉन जे आहे, येणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते जास्त येतील. मग सर असं तर असं वाढायला पाहिजे होतं ना, पण मग कॉन्स्टंट का झाला, कॉन्स्टंट यामुळे झाला कारण तुम्ही बेस करंट कॉन्स्टंट ठेवलाय. काय कॉन्स्टंट ठेवलाय, बेस करंट कॉन्स्टंट ठेवलाय. आता बेस करंट कॉन्स्टंट जर ठेवला, एका कॉन्स्टंट बेस करंटवर, ते एन साईडला, इकडे बघा, इकडे तुम्हाला लक्षात येईल, जर मी बेस करंट इथे कॉन्स्टंट ठेवला, आता तुम्ही इकडे किती पण पॉझिटिव्ह जरी लावलं ना, तरी हा बिचारा जो एमिटर आहे ना, तो एमिट नाही करू शकत जास्त. का नाही करू शकत, कारण एमिटर तेव्हा एमिट करेल जेव्हा मी हे चेंज करेल, बेसचं पोटेन्शियल चेंज करेल, बेस एमिटरचं. अलग लक्षात, इनपुट साईड चेंज करेल तर एमिटर फिक्स आहे. एमिटर म्हणतो मी जास्त नाही भाव देऊ शकत तुला आता. कलेक्टर म्हणतो अरे मी अजून पोटेन्शियल वाढवतो, अजून वाढवतो. सॅच्युरेशन रीच झाले.
है ना, सॅच्युरेशन रीच झाले, करंट कॉन्स्टंट आहे. हा थोडासा आधी वाढला, थोडासा यासाठी वाढला कारण थोडेफार इलेक्ट्रॉन जे असतील, थोडेफार इलेक्ट्रॉन ते इथे येऊन जातात, पण एका लेवल नंतर जास्त इलेक्ट्रॉनचा सप्लाय मेंटेन करणं अवघड आहे, कारण हे जोपर्यंत कॉन्स्टंट आहे तोपर्यंत हा जो करंट आहे ना, एमिटर करंट तो कॉन्स्टंट आहे. एमिटर करंट कॉन्स्टंट ठेवला, बेस करंट फिक्स करून टाकला, मग कलेक्टर करंट कसं चेंज करणार आहे? नाही करत. ठीक आहे, कळलं तर ठीक, नाही तर पाठ कर बरं का. तुम्हाला असं म्हणायचंय वेगवेगळ्या बेस करंटला बघा, जसा जसा बेस करंट वाढला तसं जसं तुम्हाला दिसत असेल एमिटर करंट वाढला. सर ही किमया कशी झाली? कारण बेस करंट वाढल्यामुळे काय झालं, बेस करंट वाढला म्हणजे तुम्ही असं समजा या केसमध्ये बेस करंट वाढला म्हणजे आपण बेस करंट कसा वाढू शकतो? तुम्हाला वाढवावं लागेल व्हीबीई, हो ना, व्हीबीई वाढवावं लागेल. व्हीबीई वाढवला तर आयई वाढेल, मग आयई वाढला तर आयसी वाढेल. ठीक आहे, नाहीतर डायरेक्ट लक्षात ठेवा. आता आउटपुट रेजिस्टन्स काय? तर आउटपुट रेजिस्टन्स इक्वल टू आउटपुट पोटेन्शियल अपॉन आउटपुट करंट. आउटपुट पोटेन्शियल कशाच्या अक्रॉस बघतो आपण? व्हीसीई. सो व्हीसीई डिवाइडेड बाय आउटपुट करंट इज व्हॉट? आयसी. हे विद्यार्थी पाठ करतात पण लॉजिकली लक्षात ठेवता येऊ शकते. ठीक आहे, फॉर्म्युलाज आहे बघा. आता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, चॅप्टर फॉर्म्युलाचा आहे. जर तुम्हाला एकदा फॉर्म्युले पाठ नाही झाले तर लिहून काढा. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले करंट गेन, ज्याला आपण बीटा नाव देतो, बीटा, यालाच एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणतात, एम्प्लिफिकेशन फॅक्टर. ठीक आहे. सो सर करंट गेन काय असतो? करंट गेन बेटा असतो कलेक्टर करंट अपॉन बेस करंट. असं का बरं? कारण कलेक्टरला आउटपुट आहे आणि बेसला काय? इनपुट आहे. करंट गेन म्हणजे आयसी अपॉन आयबी. क्लिअर. एक असतो अल्फा. हा करंट गेन आहे. करंट गेन म्हटलं की याला पकडायचं, एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हटलं की याला पकडायचं. अजून एक टर्म डिफाईन करतो आपण, अल्फा काय असतो सर? अल्फा बेटा कलेक्टर आणि एमिटरचा काय असतो? रेशो असतो. कलेक्टर आणि एमिटरचा रेशो असतो. आता हा जो रेशो असतो ना बघा, हा जो रेशो आहे ना तो अप्रॉक्सिमेटली 1 असतो, कारण कलेक्टर आणि एमिटरचा करंट अप्रॉक्सिमेटली सेम असतो, कारण बेसचा जास्त करंट नसतो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक. आणि हा जो रेशो असतो ना बेटा कलेक्टर आणि बेसचा करंट आहे ना, हा काय म्हणतात त्याला, हा खूप हाय असतो है ना. कलेक्टर मिली एम्पियर मध्ये असतो, बेस कुठे मायक्रो एम्पियर मध्ये असतो, त्याचा रेशो खूप जास्त असतो. ठीक. त्याच्यानंतर तुम्हाला बीटा आणि अल्फाचं रिलेशन माहिती पाहिजे. कुठले एक पाठ करा, होऊन जाईल, काम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे पाठ केलं तर तुम्हाला अल्फा काढता येईल इन टर्म्स ऑफ बीटा. अरे अल्फा काढता येईल इन टर्म्स ऑफ बीटा. ठीक आहे. बीटा तुम्हाला माहिती इन टर्म्स ऑफ अल्फा, तर तुम्हाला अल्फा काढता येईल इन टर्म्स ऑफ बीटा. कुठलंही पाठ करा. सपोज मी हे पाठ करतो, लक्षात ठेवा बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन अल्फा मायनस 1. राहील लक्षात? येस सर. आणि अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन बीटा प्लस 1. दोन नका पाठ करू, कन्फ्यूज व्हाल. सो एकच पाठ करा, बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन अल्फा मायनस 1. हे फॉर्म्युले सोपे आहेत. हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे काय? तर एसीच्या केसमध्ये काय असतं ना, बीटा एसी इज इक्वल टू असतो आयसी अपॉन आयबी. हे सेमच आहे. बीटा एसी जर सिग्नल दिला मी, तर जो आपला करंट गेन आहे ना, करंट गेन काय असतो? आयसी अपॉन आयबी. इथे पण डीसीच्या केसमध्ये आयसी अपॉन आयबी असतो. आता ना एक आपल्याला शिकायचं व्होल्टेज गेन. बघा मी इथे लिहितो एव्ही म्हणजे काय सर? एव्ही म्हणजे बेटा व्होल्टेज गेन. तर व्होल्टेज गेन नेहमी काय असतो? व्होल्टेज गेन असेल आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. काय असतो सर? आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. आता आउटपुटला कोण आहे? आउटपुटला जर तुम्हाला माहिती असेल तर आउटपुटला डेल्टा व्हीसीई आहे. आता इथे नेहमी डेल्टा लिहितात बरं का, इथे लिहिताना नेहमी डेल्टा लिहितात. मी असं इथं पांढऱ्या मार्करने लिहितो. थोडे पेशन्स ठेवा, बाकी मग न्यूमरिकल करायचेच आहे. तो व्होल्टेज गेन काय लिहिलं मी? आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. पाठ करायची गरज नाही तुम्हाला. डेल्टा व्हीसीई अपॉन डेल्टा व्हीबीई. करेक्ट सर. आता डेल्टा व्हीबीईला काय लिहू शकतो मी? डेल्टा व्हीबीला लिहू शकतो डेल्टा आयबी इंटू आर आय. बरोबर आहे का? याला काय लिहू शकतो मी? याला लिहू शकतो सर डेल्टा काय लिहिलं सर तुम्ही? डेल्टा आयबी इंटू आर आय. डेल्टा आयबी इंटू आर आय इंटू आर आय. ठीक आहे. आता डेल्टा व्हीसीईला काय लिहायचं? डेल्टा व्हीसीईला ते सांगतो, तिथं गडबड होती आपली. बघा तुम्ही मला सांगा व्हीसी काय होता? व्हीसीई होता, जर तुम्हाला नीट आठवत असेल तर, तुमचं डोकं चालत असेल तर, व्हीसी होता सर व्हीसीसी मायनस आयसी इंटू आर एल. आठवतं का? अरे आठवतं का नाही आठवत? सर आठवतं. आठवायला पाहिजे. आता जर दोन्ही साईडला डेल्टा लावला, डेल्टा, कारण इथं डेल्टा म्हणजे चेंज आहे. आता डेल्टा व्हीसीई इज इक्वल टू डेल्टा व्हीसीसी मायनस डेल्टा आयसी इंटू आर एल. ठीक. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की व्हीसीसी कधी चेंज होणार आहे का? व्हीसीसी म्हणजे ती बॅटरी होती. अरे तुम्हाला आठवतं का यार? कसे विद्यार्थी आहात तुम्ही? हे बघा,
VCC म्हणजे ही बॅटरी होती, ही कधी चेंज होणार आहे का? एका लेवल नंतर आपण याचं पोटेन्शियल फिक्स करून टाकतो. बॅटरीचं थोडी पोटेन्शियल आपण चेंज करणार आहे. हे पोटेन्शियल चेंज होतं. काय चेंज होतं इथं? काय चेंज होतं बघा. जर तुम्ही हे चेंज केलं ना, कलेक्टर एमिटरचं पोटेन्शियल चेंज केलं है ना, तर काय चेंज होतं? कलेक्टर करंट चेंज होणार. ठीक आहे, पण बॅटरीचं पोटेन्शियल काय राहणार सर? सेम राहणार. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, कारण आपण एका कॉन्स्टंटला बघत असतो या गोष्टी. लक्षात राहिलं तर ठीक, नाही तर पाठ करा यार, जास्त लोड घेऊ नका है ना. सो डेल्टा VCE एक फॉर्म्युला लिहितो मी महत्वाचं. डेल्टा VCE जो असतो ना, हे 0 होऊन जातं बरं का, हे 0 होऊन जातं. तो असतो बेटा मायनस डेल्टा IC इंटू RL. हे लक्षात ठेवा. राहील का लक्षात तुमच्या? हां, राहील का लक्षात? तर एवढं सगळं करण्यापेक्षा मी फक्त एवढी इक्वेशन लिहितो, म्हणजे कन्फ्युजन राहायला नको. बघा मी नीट लिहितो, परत एकदा लक्षात घ्या. या केसमध्ये, एसीच्या केसमध्ये डेल्टा VCE ला मी लिहू शकतो मायनस डेल्टा IC इंटू RL. आलं लक्षात? येस सर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जर तुम्ही बघितलं डेल्टा VC अपॉन डेल्टा IC काय होता? आउटपुट रेजिस्टन्स होता. अरे दिसतंय का तुम्हाला? डेल्टा VC अपॉन डेल्टा IC काय होता बेटा? तो डेल्टा VCE अपॉन डेल्टा IC याचा जर मॅग्निट्यूड घेतला तुम्ही, तर तुम्हाला येईल आउटपुट रेजिस्टन्स दॅट इज नथिंग बट RL. लक्षात ठेवा, या केसमध्ये एसीच्या केसमध्ये आउटपुट रेजिस्टन्स काय असतो? RL असतो. ठीक. आता दुसरी गोष्ट अजून एक सांगायची, की तुम्हाला अजून एक दिसत असेल का हा मायनस साईन आहे. म्हणजे काय ना, की डेल्टा VC जे आउटपुट आहे माझं, आउटपुट दॅट इज मायनस डेल्टा IC इंटू RL. तर हे मायनस साईन काय इंडिकेट करतं? मायनस साईन हे इंडिकेट करतं की जे माझं आउटपुट व्होल्टेज आहे ना, ते इनपुट व्होल्टेजच्या 180 डिग्रीचा फेज डिफरन्स त्याच्यामध्ये. मी लिहून दिला हा पॉईंट, काळजी करू नका. इथे आपल्याला डेरिवेशन होतं, आपल्याला त्या डेरिवेशनला जाऊ आपण, पुढे जाऊ. हे तुम्हाला कळलं. डेल्टा VB ला काय लिहू शकतो? डेल्टा IB इंटू RI. मग डेल्टा VC ला काय लिहू शकतो? इकडून जर तुम्ही बघायला गेलं तर डेल्टा VC ला काय लिहू शकतो? डेल्टा IC इंटू R नॉट. काय लिहू शकतो बेटा? डेल्टा काय म्हटलं मी? डेल्टा IC इंटू R नॉट. डेल्टा IC इंटू R नॉट. ठीक आहे. याला लिहिताना मी काय लिहितो बघा, याला लिहिताना लिहितो R नॉट म्हणजे काय? R नॉट म्हणजे RL आहे, त्याचं मॅग्निट्यूड बरं का. त्याचं मॅग्निट्यूड काय सर? RL आहे. नाही तर तसा रेजिस्टन्स निगेटिव्ह नाही घेत आपण. पण इथे आपण व्होल्टेज गेन पकडतोय, तर इथे लिहिताना मी R नॉटच्या जागी मायनस हे लिहिणार, म्हणजे माझा फॉर्म्युला बनतो मायनस डेल्टा IC इंटू RL अपॉन डेल्टा IC इंटू RL अपॉन डेल्टा IB इंटू RI. कळलं का तुम्हाला? कळलं मायनस का लिहिला? मायनस यामुळे लिहिला कारण व्होल्टेज आउटपुट आणि इनपुट व्होल्टेजमध्ये काय 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. अजून तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, अजून फॉर्म्युला संपला नाही. कसाही फॉर्म्युला आला तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. V आउटपुट अपॉन V इनपुट इज इक्वल टू मला सांगा डेल्टा IC अपॉन डेल्टा IB काय? डेल्टा IC अपॉन डेल्टा IB असतो बीटा. अरे IC अपॉन IB काय असतं बेटा? बीटा. तो इथे काय येणार आहे? मायनस बीटा RL अपॉन RI. जर तुम्हाला वरती कॉम्प्लेक्स वाटत असेल जे मी सांगितलं, तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. कसला फॉर्म्युला आहे सर? व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हॉट? व्होल्टेज गेन. ठीक. एक गोष्ट आहे इथे, हा मायनस साईन काय इंडिकेट करते? मायनस इंडिकेट्स 180 डिग्री फेज डिफरन्स बिटवीन VO अँड VI. 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. आलं लक्षात? याच्यावर एक पुढे क्वेश्चन घेईल मी. ठीक आहे. तो हे झाला, तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कसला फॉर्म्युला आहे सर हा? दिस इज द फॉर्म्युला फॉर व्होल्टेज गेन. अजून एक फॉर्म्युला आहे, दॅट इज द फॉर्म्युला फॉर व्हॉट? दॅट इज फॉर्म्युला फॉर पॉवर गेन. सो पॉवर गेन कसं लिहितो मी? पॉवर गेनला काय लिहू शकतो मी? पॉवर गेनला लिहू शकतो, सो आउटपुट व्होल्टेज इंटू आउटपुट करंट म्हणजे काय? IC डेल्टा IC या केसमध्ये डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज इंटू इनपुट करंट म्हणजे काय? डेल्टा IB. बरोबर आहे. म्हणजे इथे काय येणार आहे? डेल्टा IC अपॉन डेल्टा IB म्हणजे बीटा इंटू VO अपॉन VI काय? VO अपॉन VI आहे हे मायनस बीटा RL अपॉन RI. ठीक आहे. सो इथं असं लिहितो बघा मी, मायनस बीटा RL अपॉन RI. ठीक. सो हे जर तुम्ही केलं तर हे किती येणार आहे? मायनस बीटा स्क्वेअर RL अपॉन RI. ठीक आहे. छोटा r. लक्षात राहील? फॉर्म्युले लक्षात राहतील, ठेवावं लागतील फॉर्म्युले लक्षात, कारण हा फॉर्म्युल्याचा गेम या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. सो हा मायनस बीटा RL अपॉन RI एवढं लक्षात ठेवा. हा व्होल्टेज गेनचा. पॉवर गेनला काही करायचं नाहीये. पॉवर गेनला फक्त तुम्हाला काय करायचं आहे? ऍक्च्युली जर तुम्ही बघायला गेलं ना,
तर असं पण म्हणतो आपण याला, या इथून असं पण म्हणू शकतो मी, काय इथून असं पण आहे, बोर्डच्या पुस्तकात दिलं पण आहे तुमच्या, की डेल्टा आय सी अपॉन आय बी काय असतो, बीटा, म्हणजे याला असं लिहितो आपण बीटा इंटू ए बी, असं पण ठीक आहे. जो काही व्होल्टेज गेन असेल त्याला बीटाने मल्टिप्लाय करायचं काम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, कळालं तुम्हाला? येस सर. आता क्वेश्चनला जाऊ. आता झाली थिअरी, बस सगळे क्वेश्चन सुटतील आता, काळजी करू नका, नीट बघा. एनपीएन जंक्शन इज युज्ड ॲज एन एम्प्लिफायर कॉमन एमिटर बेस. आता तुम्हाला सांगितलं एम्प्लिफायरच आहे आपल्या सिलेबसमध्ये, लोड घ्यायचा नाही. सो बेस एमिटर जंक्शन काय असतं? बेस एमिटर जंक्शन इज अ फॉरवर्ड बायस. कुठे गेलं? बेस एमिटर जंक्शन इज अ फॉरवर्ड बायस आहे का? नाही, हे नाही आहे. द इनपुट इम्पेडन्स इज हाय अँड द आउटपुट इम्पेडन्स इज लो. इनपुट इम्पेडन्स लो आहे, अरे यार इनपुटला आहे ना बेटा, बेस एमिटर जे आहे ना ते काय आहे सर? दॅट इज फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायसचा अर्थ कळतो का तुम्हाला? फॉरवर्ड बायस म्हणजे इम्पेडन्स तुमचा कमी आहे. एसी म्हटलं तर इम्पेडन्स वापरतात यार, डीसी म्हटलं की रेजिस्टन्स वापरतात. तेच आउटपुटला कोण आहे? आउटपुटला माझ्याकडे काय ना, आउटपुट म्हणजे कलेक्टर एमिटर, कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन म्हणतोय. सो हे काय असतं? रिव्हर्स बायस असतं. कलेक्टरवाला जो असतो तो रिव्हर्स बायस असतो, तो आउटपुटवाला आहे, ठीक आहे ना. सो इथे झेड काय असेल? इम्पेडन्स काय असेल? हाय असेल. रिव्हर्स बायस म्हणजे काय? स्वतःचा करंट अलाव नाही करणार, स्वतःचा करंट अलाव नाही करणार. मग याचा अर्थ रिव्हर्स बायस म्हणजे रेजिस्टन्स जास्त, हे तुम्हाला माहिती आहे. इनपुट इम्पेडन्स इज हाय, नाही 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 नाही. इनपुट सिग्नल इज अप्लाइड बिटवीन द बेस अँड एमिटर अँड आउटपुट इज ऑप्टेन बिटवीन कलेक्टर अँड एमिटर. हे बरोबर आहे. इनपुट सिग्नल कुठे लावलाय? बेस एमिटरला, आणि आउटपुट कुठे? कलेक्टर एमिटरला. इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज आर इन फेज, नाही 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 नाही, आर इन फेज नाही. काय असतं? 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे ना, 180 डिग्री. सो करेक्ट आन्सर काय झालं? सी झालं. पुढे बघा, एनपीएन ट्रान्झिस्टर. आता इथे विचारले की डायोडचं कसं करायचं, तर एनपीएन आहे ना, एनपीएन तर मध्ये पी आला पाहिजे. पी आणि एन कळतं का तुम्हाला? पी एन आणि एन कळतं? कळतं सर. हे बघा, हा पी इथे, हा पी ए, हा पी ए दिसतोय का तुम्हाला? आणि हा एन आहे आणि हा एन आहे, म्हणजे हे आन्सर आहे. अरे येईल का नाही? सोपं आहे का नाही? सोपं आहे सर. इथं पी एन आणि एन माहिती नाही तुम्हाला, डायोड माहिती आहे की नाही? येस सर. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर इन कॉमन एम्प्लिफायर. एवढ्या वेळ थेअरी बडबड केलीचा फायदा होतो, पटपट कळतं आहे ना. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर काय म्हणतात? कॉमन एमिटर. ग्राफ ऑप्टेंड. ग्राफ कशा कशाचा असतो आउटपुटमध्ये? आउटपुटमध्ये ग्राफ असतो कलेक्टर करंट म्हणजे आउटपुट करंट आणि आउटपुट व्होल्टेज म्हणजे व्हीसीई. सो आयसी अगेन्स्ट व्हीसीई ॲट कॉन्स्टंट आयबी. येस करेक्ट. आयबीला कॉन्स्टंट ठेवतो आपण, इनपुटला कॉन्स्टंट ठेवतो, इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवतो आणि आउटपुटचा व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतो जेव्हा इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघतो तेव्हा, ठीक आहे ना. कॉमन एमिटर ट्रान्झिस्टर. अरे यार हे तर सरांनी सांगितलंय, व्होल्टेज वाढल्यावर करंट कमी होतो, व्होल्टेज वाढल्यावर करंट कमी होतो. हे स्ट्रेट लाईन तसं येत नाही, हे तर कायच काढून ठेवले त्यांनी. आणि कसला ग्राफ विचारलाय त्यांनी ग्राफ कसला विचारता? इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? इनपुट म्हणजे बेस आणि व्हीबी. डायोड सारखा ग्राफ असतो, डायोड सारखा म्हणजे हा बघा, व्होल्टेज वाढवल्यावर करंट कमी होतो है ना. करंट कसं कमी झालं सर? करंट कसं कमी झालं तुला बघायचं असेल, बेस करंट कसं कमी झालं बघायचं असेल, तू एक काम कर, कॉमन पोटेन्शियल घेऊन बघ. कॉमन पोटेन्शियल एक व्हीबी कॉमन फिक्स कर. सर मी हे व्हीबी कॉमन फिक्स केलं तर हा करंट कमी आहे बघा, हा इकडचा करंट कमी आहे आणि इकडचा करंट जास्त आहे, ठीक आहे ना. ओके. NPN transistor is biased to work as an amplifier. Which of the following statement is not correct? Amplifier जर वापरायचं असेल तर काय करेक्ट नाही आहे? इलेक्ट्रॉन्स गो फ्रॉम बेस टू कलेक्टर. एनपीएन मध्ये इलेक्ट्रॉन, एनपीएन एमिटर कोण आहे? एन टाईप आहे, तो इलेक्ट्रॉन फेकणार. कुठे फेकणार? इलेक्ट्रॉनचं डिफ्युजन कुठे होणार? बेसकडे होणार. अरे इलेक्ट्रॉनचं डिफ्युजन कुठे होणार? बेसकडे होणार, माहिती आहे. सो इलेक्ट्रॉन गो फ्रॉम बेस टू कलेक्टर. इलेक्ट्रॉन गो फ्रॉम बेस टू कलेक्टर नाही, इलेक्ट्रॉन्स गो फ्रॉम एमिटर टू बेस. हा हे बरोबर आहे. एमिटर टू बेस जातात इलेक्ट्रॉन, पण बेस बिचारा पकडू शकत नाही तर तो पुढे पाठवेल इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स गो फ्रॉम कलेक्टर टू बेस, नाही. होल्स गो फ्रॉम बेस टू एमिटर. एक फॉर कॉमन एमिटर ट्रान्झिस्टर आयसी अपॉन आई म्हणजे अल्फा दिलाय तुम्हाला. अल्फा दिलाय. करंट गेन विचारलं बेटा. करंट गेन म्हणजे काय विचारलंय सर? करंट गेन म्हणजे मला विचारलंय बीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर बीटा काय असतो? अल्फा अपॉन अल्फा मायनस 1, ठीक आहे. सो अल्फा अपॉन अल्फा मायनस 1, अल्फा किती आहे? 0.95. सो 0.95 अपॉन काय ते 0.95 मायनस 1 म्हणजे इथे किती यायला पाहिजे यार? मी फॉर्म्युला चुकीचं तर नाही लिहिलं ना? फॉर्म्युला बरोबर लिहिलंय. अल्फा अपॉन अल्फा मायनस 1. अच्छा, निगेटिव्ह काय येतोय? हा निगेटिव्ह येऊ शकतो म्हणा. बीटा इज इक्वल टू आय सी, निगेटिव्ह येऊ शकतो. हां ठीक आहे. करंट गेन म्हणजे ते निगेटिव्ह फेसचा इश्यू असेल. अल्फा अपॉन अल्फा मायनस 1, अल्फा मायनस 1 म्हणजे 0.95 मायनस 1, ठीक आहे. मग हे किती यायला पाहिजे? हे यायला पाहिजे 0.95 अपॉन किती यायला पाहिजे? मायनस 0.05. हे किती येते? 19 येतो.
19 आहे का ऑप्शन? 19 आहे. करेक्ट. करेक्ट. फॉर अ कॉमन एमिटर एम्प्लीफायर द करंट गेन दिलाय म्हणजे बीटा दिलाय. ठीक. एमिटर करंट इतका दिलाय, बेस करंट विचारलाय. ऐका, करंट गेन म्हणजे बीटा दिलाय. बीटा किती दिलाय बेटा? 65. तुम्हाला काय दिलंय? एमिटर करंट दिलेला आहे. ठीक आहे. तर आता बीटा काय असतो? बीटाला असं लिहू शकतो ना मी, IC अपॉन IB. ठीक आहे. ठीक आहे सर. मग आता एक काम करू आपण, आणि दुसरी गोष्ट काय, एमिटर करंट मला दिलाय 6.6 मिली एम्पियर. ते एक काम करू, याला असं लिहू आपण. किंवा एक काम, आपल्याला एमिटर करंट जर दिलेला आहे आणि बेस करंट विचारलाय नाही, बरं ठीक आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. IC ला लिहा तुम्ही IE मायनस IB, जमते का? अपॉन IB. ठीक आहे. मग आता काही नाही, आता काही करायचं नाहीये. सो इथून जर तुम्ही बघायला गेलं तर याला बीट IB ला इकडे मल्टिप्लाय करा. IC ला IE मायनस IB लिहू शकतो. इथं असं येईल 65 टाइम्स IB इज इक्वल टू IE मायनस IB. हे लिहून दिली यार इक्वेशन तुम्हाला. IE इज इक्वल टू IC प्लस IB, तिथून येते हे वाला. सो जर तुम्ही बघायला गेलं तर 66 हा इकडे आल्यावर 66 होईल. 66 IB इज इक्वल टू IE. सो 6.6 डिवायडेड बाय 66 येते. 6.6 डिवायडेड बाय 66. मला काय विचारलंय त्यांनी? मला IB विचारलंय. IB इज इक्वल टू 6.6 मिली एम्पियर डिवायडेड बाय 66. हे जर तुम्ही केलं तर हे किती येईल? तर हे यायला पाहिजे 0.1 मिली एम्पियर म्हणजे 10 टू द पॉवर -4 एम्पियर. हे करून घ्या, डेसिमल करून घ्या. डेसिमलला त्रास देऊ नका मला. इन केस ऑफ कॉन्स्टंट अल्फा अँड बीटा फॉर अ ट्रान्झिस्टर. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे की अल्फा जो आहे, बीटा बघा, अल्फा काय असतो? IC अपॉन I. तो अल्फा जो बेटा तो अल्फा 1 पेक्षा कमी असतो, लिहून दिलाय ना, आणि बीटा खूप जास्त असतो. तर बीटा ग्रेटर दॅन 1 आणि अल्फा लेस दॅन 1. बरोबर. इन NPN ट्रान्झिस्टर एम्प्लीफायर द कलेक्टर करंट किती? 80 मिली एम्पियर, 8 मिली एम्पियर. 80% ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एमिटर रीच द कलेक्टर. याचा अर्थ कळतो का? 80% एमिटरचे इलेक्ट्रॉन कलेक्टरला जातात. म्हणजे कलेक्टरचा जो करंट आहे ना, तो 0.8 टाइम्स एमिटरच्या करंटचा. अरे 80% जातात ना, 80% म्हणजे फ्रॅक्शनमध्ये 0.8. बरोबर आहे. सो कलेक्टर करंट इज 0.8 टाइम्स ऑफ एमिटर करंट. तुम्हाला काय विचारले? तुम्हाला विचारला अल्फा, काय विचारले तुम्हाला? अल्फा आणि बीटा. ते काम करा तुम्ही. IC दिलाय बघा तुम्हाला. IC किती दिलाय सर? IC दिलाय 8 मिली एम्पियर. सो 8 मिली एम्पियर इज इक्वल टू 0.8 इंटू IE. तर इथून IE आला. IE किती आला? IE आला बघा 80 बाय 8 म्हणजे 10 मिली एम्पियर. IE आला तुमच्याकडे 10 मिली एम्पियर. IE 10 मिली एम्पियर आहे आणि पुढे काय? IE 10 मिली एम्पियर आहे. IC किती आहे सर? IC तुमच्याकडे 8 मिली एम्पियर आहे. 8 कसं काय? इथे टाका. IE इथे टाका, तुम्हाला IC येऊन जाईल. म्हणजे IB किती असायला पाहिजे? IB असायला पाहिजे 2 मिली एम्पियर. उरलेला IB असतो ना, IE इज इक्वल टू IC प्लस IB असतो, 2 मिली एम्पियर. मग आता काय झालं? तुम्हाला विचारलंय बीटा. बीटा येईल IC अपॉन IB. मग 8 बाय 2 किती आला? 4. बीटा पाहिजे 4. एकच ऑप्शन आहे. आणि अल्फा येतो IC अपॉन IE. करून टाका, येईल आन्सर. पुढे बघा काय सर? पुढे कॉमन एमिटर ट्रान्झिस्टर एम्प्लीफायर द आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज हॅव फेज डिफरन्स ऑफ किती असतो बेटा? पाय. सांगितले ना. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? करेक्ट रिलेशन बिटवीन द टू करंट. आता याच्यात एक मजा झाली. मी हा प्रश्न सॉल्व्ह करत होतो आणि माझा आन्सरच येईना. मला कळालंच नाही की का बरं आन्सर येईना. मग मला क्लिक झालं की फॉर्म्युल्यामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे काय? म्हणजे दाखवतो तुम्हाला, थांबा. कुठे गेला आपला फॉर्म्युला? हा बघा, हा फॉर्म्युला. तर हा जो बीटा डीसीचा फॉर्म्युला आहे तो इथं मी काय लिहिलंय? अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. मी आधी काय लिहिलं होतं? अल्फा अपॉन अल्फा मायनस 1. ठीक आहे. तर मला आधी फॉर्म्युला माहिती होता, विषय तो नाहीये. पण मी HSCची बुक आहे, बोर्डाची बुक आहे ना, त्याच्या विश्वास ठेवला आणि मी डायरेक्ट कॉपी करून टाकला तिथून. बोर्डाच्या बुकमध्ये फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि त्यांनी दिलेला अल्फा मायनस 1. मग मला कळालं की हे लोक फार चुका करायला लागलेत. टेक्स्टबुकमध्ये सेमीकंडक्टरमध्ये अजून चुका आहेत. 2-3 गोष्टींमध्ये चुका आहेत. अशा जर फॉर्म्युल्यामध्ये चुका केल्या तर विद्यार्थी तर डायरेक्टच फॉर्म्युला कॉपी करेल ना. पण ठीक आहे, हरकत नाही. जी काही चूक असेल ती मी दुरुस्त केलेली आहे. तो आपलं डोकं पण उघडं ठेवत जा. ठीक आहे. चला आता आपण डायरेक्ट जाऊ. बाकी सगळे फॉर्म्युले बरोबर आहे. तर सर हा प्रश्न आला. तर या प्रश्नामध्ये काही विचारलं नाही आपल्याला. तुला विचारलं बेटा अल्फा आणि बीटाचं रिलेशन. तर एक काही पण लक्षात ठेवायचं. एक काय लक्षात ठेवले मी हे पाठ केले. बीटा इज इक्वल टू असतो अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा.
आता आहे का बीटा इज इक्वल टू, हा पण नाहीये, हा पण नाहीये. मग आता काय करशील, अल्फा काढून बघ बरं, इथून अल्फा काढता येईल तुला, पटकन काढता येईल. सपोज परीक्षेला तुला फक्त हाच फॉर्म्युला पाठ आहे, मग काय येईल, बीटा मायनस बीटा अल्फा इज इक्वल टू अल्फा. ठीक आहे, इकडे घे, याला इकडे घे, काय येणार आहे, बीटा इज इक्वल टू अल्फा कॉमन घे, येईल बीटा प्लस वन. बीटा प्लस वन, अल्फा इज इक्वल टू किती यायला पाहिजे, बीटा अपॉन बीटा प्लस वन. आहे का ऑप्शन, येस, बी इज द करेक्ट आन्सर. ठीक, पुढे बघा, पुढे काय म्हणतोय, पुढे आपल्याला दिलंय फॉर अ ट्रान्झिस्टर, हे सगळे एक्सप्रेशन दिले. याला दोन मार्ग आहेत, दोन मार्ग. काय दोन मार्ग, एकतर एक काम करा तुम्ही बघा, एकतर असं करा की बीटाच्या जागी अल्फाची व्हॅल्यू टाका. म्हणजे मी काय म्हणतोय, असं करू शकता तुम्ही, बीटा इज इक्वल टू, तेच सोपं पडेल तर तेच करू आपण, अल्फा अपॉन वन मायनस अल्फा, आणि मग याला सॉल्व्ह करत बसू आपण, बघू बरं येते का आपल्याला. नाही तर नंबर टाकून पण करू शकतो, पण माझ्या मते हे होऊन जाईल. सो अल्फा अपॉन वन मायनस अल्फा अपॉन खाली काय येईल, अल्फा इंटू अल्फा अपॉन वन मायनस अल्फा. घाबरू नका, ऐका जरा, हे सगळं असंच राहू द्या. इथे काय येईल, याला मल्टिप्लाय करा बरं, याला मल्टिप्लाय केल्यावर येईल अल्फा, बघा हा मायनस अल्फा आहे, वन इंटू मायनस अल्फा म्हणजे मायनस अल्फा म्हणजे मायनस अल्फा, मायनस अल्फा इंटू मायनस अल्फा म्हणजे प्लस अल्फा स्क्वेअर म्हणजे प्लस अल्फा स्क्वेअर. ठीक आहे, डिवायडेड बाय खाली काय ते अल्फा इंटू अल्फा म्हणजे अल्फा स्क्वेअर. अच्छा, एक गोष्ट आहे, या सगळ्याच्या डिनॉमिनेटरमध्ये हा वन मायनस अल्फा तर राहणार आहे ना, वन मायनस अल्फा राहणार आहे. ठीक, आणि याच्या पण डिनॉमिनेटरमध्ये, याच्या डिनॉमिनेटर म्हणजे मी इथपर्यंत लिहिलंय, याच्या खाली म्हणजे असं लिहितो सरळ, डिवायडेड बाय हे खालचं काय, अल्फा स्क्वेअर अपॉन वन मायनस अल्फा स्क्वेअर अपॉन वन मायनस अल्फा. जर तुम्ही बघायला गेले तर हे पण काय, हे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे हे काय आलं, अल्फा स्क्वेअर अपॉन वन मायनस अल्फा डिवायडेड बाय अल्फा स्क्वेअर अपॉन वन मायनस अल्फा. डायरेक्ट आन्सर काय, वन येते का, वन. सोपं आहे, डायरेक्ट है ना, कॅल्क्युलेशन कर. पुढे काय सांगितले, पुढे सांगितले तुम्हाला की इनपुट सिग्नल दिलेला आहे, इनपुट सिग्नल दिलाय, इनपुट व्होल्टेज दिलंय, व्होल्टेज गेन दिलंय आणि आउटपुट सिग्नल विचारलाय. सोपं, एकदम सोपं, नीट लक्ष दे. बघ, इनपुट व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला काय दिलाय सर तुम्ही, व्होल्टेज गेन इज इक्वल टू आहे बेटा आउटपुट अपॉन इनपुट व्होल्टेज, बरोबर, इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज किती माझ्याकडे, आउटपुट व्होल्टेज जर पाहिजे असेल मला तर मी लिहितो आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू व्होल्टेज गेन इंटू इनपुट व्होल्टेज. आता मी हे फक्त मॅग्निट्यूड लिहितोय, फक्त मॅग्निट्यूड लिहितोय, कारण त्यांनी फक्त मॅग्निट्यूडचे विषय केलाय, नंतर फेज वगैरे काय करायचं मी सांगतो. तर आउटपुट काय येणार आहे, व्होल्टेज गेन आहे माझ्याकडे 126 इंटू इनपुट व्होल्टेज काय, पीक व्हॅल्यू घ्यायची. सो 126 इंटू 2, मग माझं आउटपुट व्होल्टेज आलं 126 इंटू 2. सो आउटपुट व्होल्टेज इज 252. हे आलं माझं आउटपुट व्होल्टेजची पीक व्हॅल्यू 252. बघा बरं कुठं कुठं ऑप्शन आहे, एक हे ऑप्शन आहे आणि एक हे ऑप्शन आहे, हे तर नाही आहे. पुढे काय करायचं, पुढे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितलं होतं सर, की बेटा जो आपला इनपुट आहे ना, इनपुट किंवा मी असं म्हणतो आउटपुट आहे ना, आउटपुट, तर तो इनपुटला लीड करतो. कितीने लीड करतो, जे इनपुट आहे ना त्याला लीड करतो कितीने, पाय रेडियननी. पायचा फेज डिफरन्स असतो. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की हा जो माझा फेज आहे म्हणजे हा टोटल फेज आहे, मग याला प्लस पाय करायचं, प्लस पाय केलं तर काय येईल, पाय प्लस पाय बाय 3. बघा असं करावं लागेल तुम्हाला, पाय प्लस पाय बाय 3. हे किती यायला पाहिजे, 4 पाय बाय 3. 4 पाय बाय 3 आहे का ऑप्शनमध्ये, येस, 4 पाय बाय 3 इज द करेक्ट ऑप्शन, म्हणजे ए बरोबर आहे. ठीक आहे, जर सीईटीला अजून त्रास द्यायचा आहे तुम्हाला तर सीईटी अजून एक काम करू शकते. काय करू शकते, याला असंच ठेवेल, इथे मायनस लावेल. याला असं लिहू शकतो ना मी, पाय प्लस एंटायर दिस थिंग, पाय प्लस हे पूर्ण, कॉस पाय प्लस थिटा काय असतो, मायनस कॉस थिटा असतो. म्हणजे इथे मायनस आलं असतं, फक्त मायनस आलं असतं तर हे पण आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, मोर दॅन वन तर सीईटी विचारत नाही, नाहीतर हे पण आन्सर बरोबर आहे जर इथं मायनस आलं तर, आणि इथं प्लस मध्ये 4 पाय बाय 3 आतमध्ये घेतला तरी आन्सर बरोबर आहे. ठीक, पुढे बघा, पुढे सांगितलं इन अ कॉमन एमिटर एम्प्लिफायर कॉन्फिगरेशन द करंट गेन दिलाय आपल्याला. करंट गेन दिलाय म्हणजे बीटा दिलाय. कलेक्टर रेजिस्टन्स सोपं एकदम, बीटा दिलाय 62. पुढे काय काय दिले मला, पुढे दिले कलेक्टर रेजिस्टन्स. कलेक्टर रेजिस्टन्स म्हणजे कलेक्टरला कुठला रेजिस्टन्स असतो, लोड रेजिस्टन्स. अरे मग अशी सांगितलं ना तुम्हाला, कलेक्टर इज आउटपुट आणि आउटपुटला असतो लोड रेजिस्टन्स. म्हणजे मला काय दिले बेटा, लोड रेजिस्टन्स देऊन ठेवलाय. किती दिलाय सर, तो दिलाय आपल्याला बघा, लोड रेजिस्टन्स दिलाय 5 किलो ओम. आउटपुट रेजिस्टन्स नेहमी हाय असतो. कन्सेप्ट क्लिअर असला ना तर माहिती, पण हे काय आणि हे काय विचारत पण नाही कोणी. आउटपुट रेजिस्टन्स आहे म्हणजे हा लोड रेजिस्टन्स आहे, आणि हा इनपुट रेजिस्टन्स आहे म्हणजे हा कुठला रेजिस्टन्स आहे सर, इनपुट रेजिस्टन्स आहे. इनपुट रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, 500 ओम. काय विचारलंय त्यांनी,
त्यांनी विचारलेलं इनपुट व्होल्टेज दिले आपल्याला आणि आउटपुट व्होल्टेज विचारले. व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला दिला सरांनी मॅग्निट्यूड मध्ये. काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आहे बीटा इंटू लोड रेजिस्टन्स अपॉन इनपुट रेजिस्टन्स. ठीक आहे, मग इज इक्वल टू व्होल्टेज गेन काय असतो? आउटपुट अपॉन इनपुट. सो आउटपुट किती आहे? आउटपुटच विचारलंय. सो आउटपुट अपॉन इनपुट दिले का मला? इनपुट दिले बघा 0.01. 0.01 बीटा, बीटाची व्हॅल्यू 62. लोड रेजिस्टन्स आहे बेटा 5000 ओम मध्ये 5000 डिवाइडेड बाय 500. सो हे येणार आहे 620. इथून तुम्ही जर सॉल्व्ह केलं 620 इंटू 0.01 म्हणजे आउटपुट व्होल्टेज किती आलं? 6.2. काही करायची गरज आहे का? बिलकुल काही करायची गरज नाही. बी इज द करेक्ट आन्सर. बी हे एकदम योग्य उत्तर आहे. ठीक आहे. In a common emitter transistor amplifier circuit, the input resistance is 1.8 kilo ohm. Input resistance मला दिले. Output is load resistance पण दिले. Alternating current gain म्हणजे बीटा पण दिलाय. ठीक आहे. करस्पॉन्डिंग टू इनपुट आणि आउटपुट विचारलं बेटा. डायरेक्ट आन्सर येईल. डायरेक्ट होमवर्क आहे तुम्हाला. सेम होमवर्क. मी तुम्हाला आन्सर सांगतो याचं काय येईल. सॉल्व्ह करून बघा स्वतःहून. आन्सर काय आला पाहिजे बघा. 9/1.8 म्हणजे हा किती झाला? हा झाला 5. 5 झाला 5 इंटू 700 म्हणजे 5 इंटू 70 350. 350 इंटू 6. 350 इंटू 6 किती येतं? 350 इंटू 6 यायला पाहिजे 2.1. 2.1 आन्सर का? एकदा चेक करा. 2.1 असेल आन्सर. कॉमन एमिटर मोड ऑफ ट्रान्झिस्टर द करंट गेन इज 8. बीटा देऊन ठेवलेला आहे. इनपुट इम्पिडन्स म्हणजे RI दिलाय. लोड रेजिस्टन्स दिलाय. सेम फॉर्म्युला लावा. कुठला फॉर्म्युला लावा? पॉवर गेन. अच्छा, पॉवर गेन विचारलं. पॉवर गेन एकदम सोपं आहे. पॉवर गेनचा फॉर्म्युला काय होता? पॉवर गेन इज इक्वल टू, मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो पॉवर गेनचा. बीटा स्क्वेअर RL अपॉन RI. अरे बेटा पॉवर गेन काय असतो? पॉवर गेन इज नथिंग बट व्होल्टेज गेन इंटू बीटा. व्होल्टेज गेन काय होता? बीटा इंटू RL अपॉन RI इंटू बीटा करायचं. बीटा स्क्वेअर आला. मला काही करायचं नाही. बीटा स्क्वेअर कर बरं. बीटा स्क्वेअर, बीटाचा स्क्वेअर, बीटाचा स्क्वेअर म्हणजे 8चा स्क्वेअर इंटू RL. RL इज 75 सर. 75 किलो ओम डिवायडेड बाय इथे आलं 25 किलो ओम. हे किती आलं? 3 आलं. 3 आणि 64 इंटू 3 किती येतं? 64 इंटू 3 किती येतं? 192. 192 ऑप्शन मध्ये आहे का? असेल तर आपलं बरोबर आलंय. येस, करेक्ट करेक्ट. पुढे बघा पुढचा प्रश्न. काय सर पुढचा प्रश्न? अ ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर AC करंट गेन दिलाय मला. बीटा दिलाय. लोड रेजिस्टन्स पण दिलेला आहे आणि इनपुट रेजिस्टन्स दिलाय. सगळं दिलंय. आणि काय विचारले? व्होल्टेज गेन विचारले बेटा. होमवर्क. कमेंट पाहिजे मला. आन्सर कमेंट बरं करा बरं. याचा आन्सर काय तर कमेंट करा. फॉर C एम्प्लिफायर द करंट गेन बीटा इज 25. करंट गेन किती आहे? बीटा 25 आहे. इनपुट आउटपुट इम्पिडन्स दिलेला आहे. पॉवर गेन ऑफ द C एम्प्लिफायर इज. पॉवर गेनचा फॉर्म्युला सांगितला नाही यार. पॉवर गेन डायरेक्ट येईल बेटा. याचा कुठला फॉर्म्युला वापरायचा? पॉवर गेन है ना. फॉर्म्युले एकदम पाठ असले पाहिजे. बघा किती सोपे प्रश्न येतात. अवघड आहे ना पेपर? अवघड आहे पण पूर्ण अवघड काहीच नसतं. सोप्या गोष्टी पण भरपूर असतात. सोप्या गोष्टींकडे फोकस केलं तर रिझल्ट येतो. ठीक आहे. मग सर अवघड गोष्टी करायच्याच नाही का? करायच्या, पण तेव्हा जेव्हा सोप्या गोष्टींनी तुम्ही कम्फर्टेबल झाला तेव्हा, अन्यथा नाही. पॉवर गेन इज इक्वल टू बीटा स्क्वेअर RL अपॉन RI. हा फॉर्म्युला वापर आणि आन्सर सांग बेटा. हां आन्सर सांग. जर केलं तर याचा आन्सर किती येईल माहिती आहे का? तुम्हाला सांगून देतो आन्सर. बीटा स्क्वेअर म्हणजे इथे येतं 625 इंटू 500/200 2.5. 625 इंटू 2.5 जर केलं ना तर किती यायला पाहिजे? तर यायला पाहिजे हे जवळजवळ है ना. द कलेक्टर सप्लाय व्होल्टेज इज 6 वोल्ट अँड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर इज. चांगला प्रश्न आहे थोडा. काय सांगितले? कलेक्टर सप्लाय व्होल्टेज इज 6 वोल्ट. कलेक्टर सप्लाय व्होल्टेजचा अर्थ कळतो का तुला? कलेक्टर सप्लाय म्हणजे VCC किती दिले सर? 6 वोल्ट. पुढे म्हणतायत द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर. कुठला रेजिस्टर असतो रे कलेक्टरला? कुठला रेजिस्टर असतो कलेक्टरला? लोड रेजिस्टन्स. सो लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली मला. किती दिली सर? 600. पुढे काय म्हणतायत? इन द सर्किट म्हणजे व्होल्टेज ड्रॉप कोणाच्या अक्रॉस दिलाय? व्होल्टेज ड्रॉप कोण? आउटपुट व्होल्टेज दिले का हे? नाही. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टर है ना. याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे, मी जे काही डेल्टा V म्हणतो ते किती आहे? ते आहे सर 0.6 वोल्ट. मग पुढे काय विचारले? कॉमन एमिटर मोड इफ द करंट गेन इज 20. बीटाची व्हॅल्यू किती दिली मला? बीटाची व्हॅल्यू 20 दिली. बेस करंट विचारलंय. बेस करंट. तर काय करायचं बघा. असं तुम्हाला एक तर सर्किट माहिती पाहिजे. सर्किट थोडंसं माहिती पाहिजे. हां पाठ करायचं का? सगळं पाठ नाही करावं लागत. काही लॉजिकली पण तुम्हाला गोष्टी समजावं लागतील. तर हे कॉमन एमिटर मोड आहे. इथं माझा बेस करंट होता, बेस रेजिस्टर होता है ना. इथे इनपुट लावायचो आपण. कलेक्टर साईड मला इम्पॉर्टंट आहे सध्या.
कलेक्टर साईडमध्ये इथं काय होता सर, इथे लोड रेजिस्टन्स होता तुमच्याकडे, इथे आपल्याकडे एक बॅटरी असायची है ना, असं काहीतरी कनेक्शन होतं ते. आणि मग पुन्हा इथे जर बघितलं तुम्ही तर हे असं होतं, बरोबर ना, हे असं होतं. तुम्ही बघायला गेले तर कुठला ट्रान्झिस्टर सर, एन पी आणि एन असा वाला तुम्हाला शिकवला होता, असा जातो बाहेर एमिटर करंट. ठीक, बघायला गेले तर इथे बघा एन टर्मिनलला इथे रिव्हर्स बायस असतो, कलेक्टर एमिटर जंक्शन रिव्हर्स बायस असतो. सो एन साईडला आपण काय लावलंय, एन साईडला पॉझिटिव्ह लावलंय इथे, अरे लावलंय की नाही, येस सर है ना, म्हणजे कलेक्टर बेस जंक्शन मला म्हणायचं रिव्हर्स बायस आहे, सो एन साईडला मी पॉझिटिव्ह लावलंय. आणि हे काय सर, हे आपला लोड रेजिस्टन्स आहे, याला मी व्हीसीसी म्हणतो. ठीक, आणि माझा कलेक्टर करंट कसा जातो तुम्हाला माहिती आहे, हा एमिटर करंट आहे, बेस करंट असा जाईल, आणि त्याच्यानंतर कलेक्टर करंट कसं जाईल सर, तर कलेक्टर करंट बेटा असेल, हा कलेक्टर करंट आहे, हा कलेक्टर करंट आहे. डायग्राम का काढली मी, उगाच प्रॅक्टिससाठी काढली. जर तुम्हाला डायग्राम पाठ असेल, डायग्राम डोक्यात बसली असेल व्यवस्थित, तर तुम्हाला कळून जाईल सगळं है ना. आणि तुम्हाला हे जर कोणी विचारलं सर हे काय, तर हे काय नाही बेटा, दिस इज व्हीबीबी, हे व्हीबीबी असतं, हे व्हीबीई असतं, हे व्हीसीई असतं. बरं जाऊ द्या, ऐका तुम्ही, क्वेश्चन काय होता, क्वेश्चन असा होता की आपल्याला याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल दिले, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल म्हणजे डेल्टा व्ही दिलंय. ठीक आहे, सो मी डायरेक्ट म्हणतो बेटा डेल्टा व्ही काय यायला पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स असतं करंट इंटू रेजिस्टन्स. करंट किती माझ्याकडे, आयसी इंटू आर एल. ठीक आहे, करंट तर आयसीच असेल याचा, इंटू आर एल. सो डेल्टा व्ही किती दिला मला, 0.6 इज इक्वल टू आयसी. माहिती का मला, आयसी माहिती आहे का, आयसीच नाही माहिती मला, ठीक आहे नको माहिती असू दे. लोड रेजिस्टन्स माहिती आहे का, येस 600. मला आयसी आला बघा, आयसी किती आला, आयसीला जर तुम्ही डिवाइड करून बघितलं तर यायला पाहिजे 1 मिली एम्पियर. बघा करून बघा, येईल 1 मिली एम्पियर. आयसी आला, त्याने आयबी विचारला, आयसी आला आयबी विचारला, काढून घेऊ शकतो तू, याला डिव्हिजन करा 1 मिली एम्पियर येईल, तर किती येईल, आयसी इज इक्वल टू असतं बेटा बीटा आयबी, किंवा आयसी अपॉन आयबी बीटा म्हणा, मला आयबी पाहिजे. सो आयबी इज नथिंग बट आयसी अपॉन बीटा. सो आयसी अपॉन बीटा म्हणजे 1 मिली एम्पियर डिवायडेड बाय बीटा. बीटा किती सर, 20, बीटा इज 20. सो 1/20 केलं तर किती येईल, 1/20. 1/20 केलं तर यायला पाहिजे 1/2 0.5चा फॅक्टर यायला पाहिजे, म्हणजे हा यायला पाहिजे बी आन्सर. आलं का लक्षात, आलं लक्षात. ट्रान्झिस्टरला याच्या बाहेर काही करायची गरज नाही आहे, मोर दॅन इनफ मी सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे, दॅट इज द एंड ऑफ सेमीकंडक्टर फ्रॉम माय साइड. प्रॉपर स्टडी करा, त्याच्या नोट्स काढा, क्वेश्चन सॉल्व्ह करा, PYQ सॉल्व्ह करा, कॉन्फिडन्स गेन करा आणि परीक्षेत चांगले मार्क्स पाडा. ऑल द बेस्ट.